नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं चित्तकृतपराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रं तकं वायुकारमण्यास्मद्गुरुं सन्ततमां पुरुषम् श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुभं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मुस्लिमैर्विभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माई बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहतो. अमृतानुभवाचं हे 9वे प्रकरण जीवनमुक्तीचं तारुण्य आहे. ज्ञानेश्वर महाराज महान आत्मज्ञानी आत्मस्वरूपामधून बोलत आहेत. हा जो अनुभव ते आपल्याला सांगताय तो अनुभव आपल्या तर्काच्या बाहेर आहे. आपण किती कल्पना करून आपण त्या अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तरी आता या स्थितीमध्ये आपण तो घेऊ शकत नाही. एक तर आपली साधना अत्यंत दुर्मिळ आहे. त्यानंतर आपल्याला फार उशिरा सद्गुरूची प्राप्ती झाली.
त्यानंतर आपल्या परमार्थाची जी वाटचाल आहे ती कदाचित फार उशिरा असेल. त्यामुळे देव आता हा जो अनुभव आपल्याला सांगताय तो आपल्या तर्काचा परिसर वाटतो, कल्पनेचा परिसर वाटतो. ज्ञानोबा सांगत होते की हा जो जीवन मुक्तीला महात्मा आहे त्याचा व्यवहार कसा आहे, ते कसं वागतो, का समजतो, त्याचा व्यवहारही आपल्याला बाहेरून करणारा नाही. कारण हे आपली स्थिती आहे, त्याची अंतरंग अवस्था आहे. अंतरंग आपली स्थितीचा बाहेरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा बोध घेता येतो किंवा ती समजत नाही आपल्याला. घरामागी पाय चालता मागणी तोची होय, ना पैसे तरी आहे पाहुणीची, ही जी एकी सांगून पाहिली. या ओळीमध्ये ज्ञानेश्वर सांगाले की हा महात्मा त्यामध्ये सुद्धा चालत असताना तो मार्गावर चालतो आहे. घरामध्ये चालणारा चालत असणारा मार्गी घरच आहे, घरात बसण्याचे ठिकाण आहे. घरामध्येच राहतो, घरामध्ये बसतो, घरामध्ये चालतो, सगळं घरामध्येच आहे. आणि तो बसला नाही तरी चालतो आहे, बोलला नाही तरी बोलतो आहे, किती बोलला तरी बोलू शकत नाही. कसं डिजिटल ठेवलं ऐकून ऐकल्यासारखं आहे, करून केल्यासारखं आहे. सगळं हे असं जे आत्म स्वरूपाचं जगणं आहे किंवा व्यवहार आहे हे व्यवहार आपल्याला कळणारे नाही. तेव्हा सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभाव आहे. अभावातले जीवन कसं असू शकतं आणि आपण भावामध्ये असतो म्हणजे आपल्याला सगळं अनुकूल आपण पाहतो आहोत. म्हणून देव आपल्याला सांगतोय की हा ज्ञानी पुरुषाचा व्यवहार बाहेरून करणारा नाही. त्याची भक्ती तशीच आहे. आपली भक्ती आणि ज्ञानी पुरुषाची भक्ती याच्यामध्ये किती मोठा फरक आहे बघा ना. आपल्या भक्तीमध्ये द्वैत आहे, दोन आहे. भगवान वेगळा आहे, भक्त वेगळा आहे. हा जो ज्ञानी आत्मा आहे त्याची भक्ती तो भगवंता आणि तो भक्ती आहे. भगवान आणि भक्त एकरूप झालेले त्या ठिकाणी आणि अशी एकरूपामध्ये कशी भक्ती चालते हे आपल्यासारख्यांना आकलन व्हायला कशी हा बत्तीसाव्या सांगताय बघा. या 32व्या ओळीमध्येही देवा आपल्याला तो असाच आकलनात्मक अनाकलनीय असा हा अनुभव सांगताय. कैसे भलते करिता काम करवा, कैसे भलते करिता येथे पाहिजे काही आता, येथे पाहिजे काही आता, ऐसे नाही न करिता ठाकी जेना. कैसे भलते करिता येथे पाहिजे काही आता, ऐसे नाही न करिता ठाकी जेना.
ही जी ओवी आपण किती वेळेला तरी ऐकली तरी या ओवीतला शब्दार्थ तर कळून गेला आपल्याला, परंतु प्रत्यक्षात अनुभवाचा विषय येतोच. अनुभव हा वेगळा आहे. हो, ते म्हणतात ऐसे भलते करिता. तो ज्ञानी महात्मा आत्मस्वरूपामध्ये असलेला जीवनमुक्त महात्मा काहीच करेना, भलते करिता. त्याने काही भलत संत केलं तरी त्याला कशाची प्राप्ती होत नाही. काय त्याला कुठलीही गोष्ट प्राप्त करायची नाही आहे, प्राप्ती करण्यासाठी तो काही जरी करायला लागला तरी त्याला काहीच प्राप्त होत नाही. आपल्याला असं विचारेल का संत तेव्हा संसार सुंदर ना, म्हणून आपल्याला हे आनंदी वागता येणार. तर आत्मस्थितीमध्ये तो असल्यामुळे ती आत्मस्वरूपाची अवस्था ही अशी आहे की त्याने काही केलं, कसंही केलं, कुठेही केलं, केव्हाही केलं, त्याला काहीच बोलायचं नाही. त्याला सगळं दूर गेलेलं आहे, सगळं प्राप्त झालेलं आहे. आम्हाला विचार करून तुम्हाला टाका पाहिजे. आम्ही खूप मोठी यादी तयार यादी वाचता वाचता देवाला झोप लागून गेलं. नवी यादी आहे ना, इतक्या गोष्टी पाहिजे. देवाने बाबा मला झोपून देता मी एकट्याची एवढी यादी आहे. सगळ्या भक्तांची यादी वाचता वाचता किती वर्ष लागले मला. आपल्याला प्राप्त करायच्या असंख्य गोष्टी आहेत आणि त्यामुळे ज्ञानी महात्मा आणि आपल्यामध्ये महल अंतर आहे, फार अंतर आहे. तर आपण भलत संतही करू शकत नाही ना. आपल्याला नियमित काम करून दिलेलं आहे, नियमन आहे आपल्याला. सुद्धा भलत कसं बसा उठल्याबरोबर आपल्याला नियमाने करावं लागतं, नियमाने. म्हणून विधियुक्त कर्म आपली आहे. आपण सामान्य लोक विधीने काम करतो. विधी म्हणजे वेदाने जे काही नियम घालून दिले सुरूपासून, ज्या नियमांनी आतापर्यंत आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, पूर्वज आपले जसे वागत आले त्याच पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. भलत समजा वागून चालणार नाही. आणि समजा वागायला लागलं तर आपल्याला उचलून देण्याच्या गावाकडे ठेवते. भलत समजा वागता येतं. तेव्हा विहित असे जे नियम आहेत किंवा पाच चालत आलेले जे काही नियम आहे, जे व्यवहार आहे, जशी कर्म आहे तशीच मला करायला लागतात. भलती सलती कर्म आम्हाला करता येणारच नाही. हा ज्ञानी महात्मा आहे. हा कुठलेही कर्म, कुठले काय, कसं, केव्हा, कधी, काही करतात. त्याचं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये त्याला हेतू नाही.
त्या कर्माला कुठलं बंधन नाही, त्या कर्माने काही प्राप्त नाही, काही प्राप्त करायचं नाही, अशी त्याची जी कर्म आहे ती कर्म प्रारब्धानुकूल इंद्रियांनी चाललेली आहे. तशी आपली इंद्रियांनी जी कर्म चाललेली आहे ती आपल्या मनाने, बुद्धीने, चित्ताने, अहमने, गुणांनी, विकारांनी, नियमांनी अशी चाललेली आपली कर्म. म्हणून जीवनमुक्त महात्म्याचं कर्म आणि आपलं कर्म ही महान अंतर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जेवढी नियमाने चाललेली कर्म आहे, जेवढी आपली बंधनामध्ये चाललेली कर्म आहे ती याच्यातून थोडं मुक्त व्हायला पाहिजे. आपण किती काळ तुम्ही असं बंधनामध्ये राहून झिजत राहणार? शेवटी तर झिजणारच आहे ना. आज जे शरीराचं सामर्थ्य, बळ आहे, शक्ती आहे ती अखंड खुली राहते, कारण ती शक्ती तर कमी होत जाते. त्या इंद्रियांचं बळ जे आहे, त्या इंद्रियांचं सामर्थ्य जे आहे ते कमी होत जातं. मरेपर्यंत अशा तऱ्हेनं बंधनामध्ये राहून अशा तऱ्हेची कर्म करत म्हणून जाणं हा ते मनुष्य देहाचा फायदा नाही. जर मनुष्य देह लाभलेला तर ना, तर या मनुष्य देहाने आता आपल्याला मुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. मुक्ती प्राप्त व्हायलाच पाहिजे, मुक्त व्हायलाच पाहिजे. जसं त्या इंद्रियातला पोपटाला पकडून आणतात ना, अगदी श्रीमंत लोक असले तर त्याला चांदीचा, सोन्याचा पूजा करतात. चांदीचा पूजा मिळेल आमच्याकडे. आणि त्या पोपटाला काय चांदीचा करा नाही करू, खंडाचा करा नाही, लाकडी करा. पोपटाला ते समजतं. अहो त्याला आम्ही दररोज चांगलं खाऊ घालतो, डाळिंब खाऊ घालतो, बाजारामध्ये फळ आणतो त्याच्यासाठी. शेवटी तुमची जी फळं आहेत ना ती त्याच्या पसंतीची असतीलच असं नाही. तुम्ही तुमच्या पसंतीची फळं त्याला खाऊ घालताय ना. बंधनच आहे ना त्याला जे खायला मिळतं, जे राहायला मिळतं, त्याला जे प्यायला मिळतं ते तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या पद्धतीप्रमाणे. तेव्हा एक मुकट बोलत असेल की देवा देवा हे काम माझ्याकडे मिळणार, माझे इतर नातलग कशा प्रश्नामध्ये फिरतात, कुठे घेऊन येतात, कुठल्या झाडावर जातात, कुठल्या झाडाचं फळ खातात, काच त्यांना स्वातंत्र्य बघायला. आणि मला ह्या लोकांनी काय डांबून ठेवलेले. अहो तुम्ही किती चांगली भाजी त्याला काही खाऊ द्या, अगदी हुबेहूब आपल्याला आपल्या पोपट्यासाठी शिटी झालेली. आपण सगळे पोपट बोलतो बोल आहे ना, काय बोलतो हो, सगळे पोपट का सुंदर बोलतो आहे म्हणून पकडलं आपल्याला बंधनामध्ये. म्हणून बोलतो काय बंधनामध्ये. आणि म्हणून आम्हाला हा संसाराचा पिंजरा असा काही जपून टाकलेला आहे की या पिंजऱ्यामध्येच आम्ही जपून राहिलो, जसून राहिलो, कर्म करतो आणि शेवटी त्याच्यातच मिळत आहोत. म्हणून आपल्याला यासाठी सांगताय की बाबांनो त्या जीवनमुक्त महात्म्यासारखे या, बाहेर या. तेव्हा
आपल्याला एवढी फार मोठा आशय समजून दिलेले की तैसे भलते करिता येथे पाहिजे काही जर भलत संत काहीही केलं तरी आता त्याला काहीही प्राप्त नाही. किंवा त्याने काहीच केलं नाही तरी सुद्धा त्याचं काही बिघडत नाही. आपलं चालेल का? आपलं चालेल म्हटलं मला आज काही करायचं नाही कसं उद्या मला आता काहीच करायचं नाही बसा किती वेळ बसायला तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल. पाणी तर करावं लागेल, जेवण तर करावं लागेल, खावं तर लागेल ना. तात्पर्य असं बोलू शकतो मला आता काहीच इच्छा नाही राहिली. कसल्या इच्छा वासना कामना त्याच्या सगळ्या संपल्या. निरीच्छ झालाय तो निरीच्छ. बघा निरीच्छ ही अवस्था फार सुखाची असते. या इच्छा कामना वासनांनीच आम्हाला प्रकारची संकट आणि दुःख येतात. आम्हाला येणारी सगळी सुख, आम्हाला हवी असणारी सगळी सुख या वासनांनी आणि या कामनांनी आम्ही प्राप्त करण्याची इच्छा. सुख काही मिळत नाही पण दुःख मात्र अपघात मिळत. आमची सगळी धडपड आहे सुखासाठी. आम्ही हा सगळा व्यवहार एवढं हे करून घालून कशासाठी करतोय? सुख मिळावं. म्हणजे आमची खरी तळमळ आहे सुखप्राप्तीची. आमची ती सुखाची जागाही आम्हाला माहिती नाही हो. आम्हाला या प्रपंचामध्ये या संसारामधलं सुख पाहिजे असतं जे नश्वर आहे, नाशवर आहे, खरं नाही येते. निदान सगळ्या सुखाची तरी आशा करा. आशाच करताना तुम्ही सगळ्या सुखाला सुख पाहिजे ना तुम्हाला. मग खरं सुख होतं ना कुठे? तेव्हा ते खरं सुख माझ्यामध्ये आहे आपल्याकडे. आणि म्हणून त्या आपल्याकडे करा त्या खऱ्या सुखासाठी असे म्हणतात. आता हा जीवनमुक्त महात्माच्या आत्म्यामध्येच बसलेला आहे. त्याला खरं सुख प्राप्त होऊन गेलेलं, सगळं प्राप्त होऊन गेलं. का आत्म्याला काय जरुरी, कसली जरुरी आहे? येथे पाहिजे काही आता जसं आता काही प्राप्त करायचं आता राहिलेलं नाही. काही करून काही न केलं तरी प्राप्त झालेलं ऐसे नाही. आता काही प्राप्त करायचंही राहिलेलं नाही, प्राप्त करायची इच्छा नाहीये. जे प्राप्त होतं जीवनातलं सगळ्यात ते मोक्षातला मोक्ष प्राप्त जे आम्ही प्राप्त करून ठेवलेलं आहे असं ते ज्ञानी पुरुष म्हणतात. हे म्हणजे ते आत्मसुख. तो आत्मा हे आम्ही प्राप्त केलेले असल्यामुळे आता काही प्राप्त नाही. न करिता ठाके जेना. आणि आम्ही काही नाही केलं तरी काही बिघडत नाही आमचं. आत्मा कसा क्रिये न हो. ज्या आत्म्यामध्ये हे बसलेले आहे तो आत्मा स्वयं काही करत नाही ना. म्हणून आत्मस्वरूपामध्ये कुठली क्रिया नाही, कुठला व्यवहार नाही, कुठला विचार नाही, कुठली भावना नाही, काहीच नाही. तिथं तो निष्क्रिय असतो विचार अखंड. त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात की हे महान
जीवनमुक्तमात्मे त्या आत्मस्वरूपामध्ये असतात आणि आत्मस्वरूपामध्ये मग त्यांनी काही केलं न केलं तरी त्यांना काही प्राप्त करायचं नसल्यामुळे किंवा काही घडत नसल्यामुळे ते सदैव आपल्या त्या आत्मसुखामध्ये सुमान असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ओळीमध्ये आपल्याला हा जीवनमुक्तीचा एक अनुभव सांगितलेला आहे. भरतेसे करिता येथे पाविजे काही आता नाही ऐसे न करिता ठाकीजे ना. आहे या ओळीमध्ये त्या आत्मसत्पुरुषाचा त्या आत्म्यामध्ये असलेल्या जीवनमुक्तीचा हा अनुभव आहे असं ज्ञान म्हणतात. तो स्वात्मतृप्त असतो. कसा असतो तो? आत्मतृप्त, स्व आत्मतृप्त, स्वतःच्या आत्म्याने तृप्त झालेला आहे तो. अरे आत्मतृप्त व्हा असं ज्ञानोबापांना सगळ्या साधकांना विषय सांगतायत. आम्ही तृप्त तर होतो पण तो आत्मतृप्त होत नाही. तृप्त होतो म्हणजे काय? एखादी गोष्ट जी प्राप्त करायची असते ना ती मिळून जाते. ही गोष्ट मिळाली म्हणजे आम्ही तृप्त होतो, संतुष्ट होतो, समाधानी होतो. परंतु हे जे समाधान आहे, ही जी तृप्ती आहे ती क्षणिक असते, टिकणारी नाही. जगातल्या सगळ्या तृप्ती जेवढ्या आहेत, जगातली सगळी समाधान जेवढी आहेत ती क्षणिक आहे. त्या जगासारखीच आहे ती. म्हणून तुम्हाला कायमची तृप्ती पाहिजे असेल, अखंड समाधान पाहिजे असेल, अखंड शांती पाहिजे असेल, अखंड सुख पाहिजे असेल तर ते आत्म्यामध्ये आहे. म्हणून ते आत्मस्वरूप प्राप्त करा असे ज्ञानोबा आपल्याला म्हणतात. आपल्यालाही वाटत, पुष्कळ वाटतात की बस झाला आता शरीर आपलं थकलो, आता काहीच करायचं नको, करायला नको आपण. आणि असं वाटायला लागतंय जेव्हा तुम्ही खरोखर म्हातारे, खूप म्हातारे व्हा. असा कोणता दिवस आहे की ज्या दिवशी असं वाटेल की आता आपण खूप म्हातारे झालो. जन्मा म्हाताऱ्यांना, त्या म्हाताऱ्यांना जन्मा काय तुम्ही खरोखर किती म्हातारे झाले आता. कधी तुम्हाला असं वाटेल की आता मला काहीच करायची इच्छा नाही, काही वाचलं इच्छा नाही, काही राहिले. तेव्हा तो दिवस आहे तो आपला दिवस कधी उजाडतच नाही. आपला म्हातारपणाचा तो काही न मागण्याचा दिवस कधी उजाडतच नाही. आमचा प्रत्येक दिवस जो होतो तो काहीतरी प्राप्तीसाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी घेण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी होतो. असं चालूच आहे तर आपला दिवस तो कधी उगवेल. या जीवनमुक्त महात्म्याचा दिवस तो सदैव उगवलेला जातात. त्याला दिवस आणि रात्री समान झालेले. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सगळ्या साधकांना हा कळकळीचा संदेश देत आहे की कुठल्याही नियमाने तो आता मागत नाही. कुठल्याही नियमाचं बंधन नाही त्याला. हे वेदांनी घालून दिलेले आचरणाचे जे नियम आहेत हे आपल्यासाठी आहेत, संसारातल्या माणसाचे. म्हणून ते आपल्याला पाळावे लागतात, त्या पद्धतीने जगावं लागतं. परंतु या आत्मस्थितीमधल्या माणसाला आता कुठलाही वेदाचा कुठलाही नियम नाही, कुठलीही विधिविधान नाही.
कुठलाही आचरणाचा धर्म नाहीये, तेव्हा अशा तऱ्हेचं हे कामुक्त जीवन हे खरं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य स्वातंत्र्य ज्याला म्हणतात ते हे खरं स्वातंत्र्य. तेव्हा ज्यानं आपल्याला या ओळीमध्ये फार समजली. आता ही कशी ओळी आहे तर आणखी फार महत्वाची ओळी आता आहे. या 33व्या ओळीमध्ये ज्ञानू आम्हाला सांगताय, आठवू आणि विसरू, आठवू आणि विसरू, तया तेही घेऊ वेदी पसरू. काय म्हणतात ज्ञानोबा? आठवू आणि विसरू, तया तेही घेऊ वेदी पसरू. दशेचा व्यवहारू असाधारण, दशेचा व्यवहारू असाधारण. आता प्रत्यक्ष ज्ञानोबा समजले. या दशेचा म्हणजे अवस्थेचा जो व्यवहार आहे तो असाधारण. असाधारण म्हणजे साधारण नाही, सामान्य नाही, सोपा नाही, अनाकलनीय आहे, फारच मोठा आहे तो. बघा ना, कोणता व्यवहार? अहो, या जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये असलेला जो महात्मा आहे ना, त्याला आठवणं आणि विसरणं या दोन्ही गोष्टी नाही. अरे हो, आठवणे नाही, विसरणे नाही. आहे ना विचित्र अवस्था काही. आठवणं नाही, विसरणं नाही. आठवणं आणि विसरणं यांच्या हाताची तर फळ लावली जात नाही. तया ते घेऊन वेदी पसरली. म्हणजे आठवणीचे आणि विसरण्याचे हात तिथे पसरले जात नाहीत. म्हणजे त्या दोन्ही अवस्था तिथे नाही. आपल्या जीवनामध्ये आठवणं आणि विसरणं दोन्ही चाललेले आहे. आता जरा विचार करावा, आपण कोणत्या गोष्टीला आठवतो जी विसरलेली असेल ती. रात्री मंगळसूत्र कुठं ठेवलं होतं? काढून ठेवलं होतं. पण कुठे ठेवलं होतं? लगेच आठवलं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण आठवतो बरोबर. तेव्हा आठवण्याचे आपले कार्यक्रम दररोज त्याच्यामुळे विसरण्यामुळे. विसरतो का? काय करणार? या गोष्टीच्या लक्षात राहतात का? एवढा फार जग आहे, एवढा फार संसार आहे, अफाट प्रपंच आहेत, अफाट गोष्टी आहेत, वस्तूत का सगळ्यांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये दिसत राहते महाराज. उद्या सुद्धा एक गोष्ट सांगतो. एका माणसाने तो फार चत्रा होता. त्याला असं वाटायचं की मला सगळ्या गोष्टी आठवतात. त्याचं स्मरण फार चांगलं होतं. त्यामुळे मला असं कशाचं दिसत पडत त्याची परीक्षा घेण्यासाठी लोकांनी खडी वेचून आणले, वाळू आणली. महाराज
किंवा कशाची आठवण म्हणजे दिसत पडत नाही ना म्हणजे नाही ही सगळ्यात गोष्ट आहे. मग त्याच्या हातामध्ये एक खडा द्यायचा, हा रामाचा, हा कृष्णाचा, हा दत्ताचा, अशा आपले किती देव आहे 33 कोटी देव एकत्रित लावले की खडे ठेवून लावले आणि ते मोठं पोतं भरलं मोठं खड्यांचं. मग आता महाराज मी हे खातो आणि मी खातो बोलत आहे. तुम्ही म्हणाले ना मला सगळं आठवतो म्हणून मग आता मी जो खडा काढेल तो लागायला मी तुमच्या हातात देत होतो ना खडा, हा सांगत होतो ना हा रामाचा, हा कृष्णाचा, हा विठ्ठलाचा, हा पांडुरंगाचा, हा दत्ताचा, हा गणेशाचा, तसा तुमच्या जवळ इतके खडे दिलेले तुम्ही आठवता ना. अरे नावं तर आठवतो पण तू खडे आठवत ना आता. असंच होत आपलं. ही नावं तर आठवतो आपण परंतु त्या नावाच्या ज्या वस्तू कुठे ठेवलेल्या असतात ना त्या आठवत नाहीत आपल्याला, त्या विसरून जातो. कारण स्मरण तरी किती राहणार हो. स्मरण कशासारखे माहिती स्मरण हे आपली चांगली असेल ना चांगली चालतात त्या चांगली सारखं असत. चांगल्याचेच प्रकार खूप आहेत. विषाची चांगली वेगळी, धान्य चांगल्याची चांगली वेगळी, वाहू घालायची चांगली वेगळी. चालण्याचेच प्रकार इतके आहेत की त्यांचे सुद्धा मोठे लहान असे छिद्र असतात. तशा आमच्या मनामध्ये असंख्य चांगले बसवलेले आहेत देवाने आणि ते बरोबर आमच्या कल्याणासाठी बसवलेले आहेत. त्या चांगल्यामधून जे आम्ही भरतो ते मनामध्ये जातं तिथे चांगलं बसवलेली आहे देवाने. मग त्या चांगल्या त्या छिद्रामधून काही घेऊन जातं खाली आणि काही राहतात वरती त्या चाळणीमध्ये. जेवढे राहतात तेवढेच आठवतात आणि जे खाली घेऊन गेले ते विसरले. तसा आमचा आठवणं आणि विसरणं हा असा खेळ चालू आहे. दररोजचा आहे या एक दिवसाचा नाही. अरे काय हा विसरण्याचा आठवण्याचा खेळ सुरू केला आहे. महात्मा त्याला आठवणं माहिती नाही विसरणे माहिती. म्हणजे आठवणं आणि विसरणं याच्या पलीकडे जात आपल्याला जाता येईल कसं हो कसं राहता येईल. मला बरोबर आठवलं पाहिजे चहा म्हटला की त्याच्यामध्ये साखर टाकलं दोन आठवणीच नाही दिलं हो नाही का असं कसं म्हणता तुम्ही. तर आमच्या ज्या वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत त्या मला आठवल्याच पाहिजे. त्याला आठवल्या नाही तर पंचायती म्हणजे आमची. म्हणून आठवणं आणि विसरणं हे आमच्या बाबतीमध्ये त्या जीवनमुक्त महात्म्याची बरोबरीने करू शकत आहे. आमचा हा नेहमीचा उद्योग झाला आहे आठवणं विसरणं. अहो तुम्ही परवा काय खाल्लं होतं तरी आठवत का नाही. आता काय मी तुझ्या पोटामध्ये तुझं अन्न झाला हे आठवत नाही. अजून परवाच विचारता तुम्ही अहो सकाळीच काय खाल्लं ते आठवत नाही मला. मग काय आता वास्तविक इतकी नजीकची गोष्ट आहे. खाणं म्हणजे किती जवळ आहे आणि ते आपण आपल्या आवडीचं खात असतो. मग इतकं आवडीचं खाणं तुम्ही सकाळीच खाल्लेलं संध्याकाळी आठवत नाही. मी काय झाली चाळणी फारच मोठी झाली हो छिद्रांची.
जात सगळं काही आठवत नाही. ज्ञान सांगतात या महात्म्याला या चांगल्या माहितीने जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये असं आठवणं आणि विसरणं नाही. तर त्याला आठवून तरी काय करायचंय? किंवा सगळे कधी तर त्याला सगळं हवंय, सगळं हवंय तर सगळं प्राप्त आहे. त्याला आठवण्याची गरजच काय? की अशा जिवंत महात्म्याच्या ठिकाणी आठवणं आणि विसरण्याचा हा खेळच नाहीये. तो अखंड आपल्या आठव याच्या पलीकडे राहतो. आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. काय झालेला आहे? तो स्वयमेव पांडुरंग झालेला आहे, तो भगवान झालेला आहे, आत्मा झालेला आहे तो. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी भाव अभाव आठव आत्मस्वरूपामध्ये हे आठवण नाही. कसा व्यवहार असेल आत्मस्वरूपामध्ये अखंड आत्मसुखामध्ये ते असल्यामुळं त्याला दुसऱ्या कसल्याची गोष्टीची आवश्यकता नाही. ते सुखच असं काही आहे की ते सुख प्राप्त झाल्यानंतर कुठली इच्छा राहत नाही, कुठलीच अपेक्षा राहत नाही, काहीच प्राप्त करण्याची इच्छा होत नाही. अखंड समाधान मिळणारं असं ते सुख आहे. म्हणून अखंड चिरंतन सुखामध्ये जो राहतो त्याला हे आठवण दाखवण्याची काय गरज आहे असं ज्ञान सांगतात. दुसरी गोष्ट अशी की आठव आणि नाठव करण्यासाठी आपण जे करतो ते आपलं जीवन द्वैतात्मक जीवन आहे. ज्या गोष्टीची आठवण करायची ते आपल्यापेक्षा वेगळं असायला लागते. हे तर कंटिन्यू जी वस्तू तुम्ही आठवता, जिचं स्मरण करता ती वस्तू आपल्यापेक्षा वेगळी असायला पाहिजे. मग तुम्ही तिची आठवण करता किंवा जी विसरलेली आहे ती वस्तू तुमच्यापेक्षा वेगळी होती. म्हणजे विसरलेली आणि आठवलेली वस्तू आमच्यापेक्षा वेगळी असते. कसं आहे वेगळं आहे. ते धन जे आहे ते धन आमच्यापेक्षा वेगळं आहे म्हणून ते आठवावं लागतं, मोजावं लागतं, जरूर ठेवावं लागतं. ते आत्मस्वरूपामध्ये द्वैत नाही ना, दोन नाही आहेत ना. जिथं दोनच नाही तिथं आठवण प्रश्न झाला. हे आठवण आणि विसरणं आमचं द्वैतात्मक चाललेलं आहे. म्हणून आत्मस्वरूपामध्ये द्वैत नाही, द्वैत आहे, एकत्व आहे. आणि त्या एकत्वामध्ये असताना मग कुठलं आठवण दिसणार? ते जे एक आहे त्याला कुठं आठवणं आणि कुठं सोडणार, कुठं करणार. म्हणून आमचा खेळ चाललेला आहे प्रपंचाचा जीवनातला. ते सगळं द्वैतातला चालले आणि सगळं द्वैतामध्ये जगणारे लोक आणि द्वैतामध्येच हे आठवण आणि विसरण होतं. अद्वैतामध्ये
आठवण नाही ना, विसरून नाही, हेच मुक्त आहे आपल्याशी. बरं म्हणतात आपल्या स्वरूपापेक्षा भिन्न तिथं काही दुसरं नाही. जीव मुक्ती अवस्थेमध्ये पूर्ण महात्मा आहे, त्या महात्म्याला आत्मस्वरूप प्राप्त झाले, तो आत्माच प्राप्त झाला, त्या आत्म्यामध्ये तो असतो आणि त्यामुळे त्याला त्या स्वरूपापेक्षा भिन्न तिथं काही नाही असं म्हणतात. पुन्हा एक गोष्ट आपल्याला सांगताय की तुम्हाला आठवण्याची काय गरज आहे. एखाद्याने विचारलं आता विसरला तुम्ही, विसरून जाणार का सोडा ते असू नेहमी सांगतो मला जी गोष्ट तुम्ही विसरून गेला आहात ती पुन्हा कशाला आठवता आणखी. मला त्याच्याशिवाय आमचं चालत नाही ना. ही जी विसरलेली गोष्ट आहे ना ती आम्हाला आठवावी लागते. असं काय म्हणतात तुम्ही जी कोणती गोष्ट आम्ही पुढे ठेवलेली ती जर विसरलो तर मग तिच्याशिवाय चालेल का आमचं. आठव आणि विसर या दोन्ही गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत. आठवली पाहिजे, विसरली पाहिजे. बरोबर विसरलं पाहिजे. विसरण्यामध्ये सुख आहे का आठवण्यामध्ये सुख आहे. सुंदर प्रश्न आहे. कशामध्ये तुम्हाला आनंद वाटतो सांगा बरं. आठवण्यामध्ये, विसरण्यामध्ये. काय प्रश्न विचारता आम्हाला काही समजत नाही. आठवण्यामध्ये सुख आहे का विसरण्यामध्ये सुख आहे हे सुद्धा आम्हाला माहिती. म्हणजे सुख आहे कशात हेही माहिती. म्हणतात विसरण्यामध्ये जास्त सुख आहे. खरं आहे. रात्री तुम्ही झोपून जाता, झोपेमध्ये तुम्ही आठवता का अहो झोपेमध्ये तर हा जो देह आहे ना हा देह आम्ही विसरून जातो. मग या देहाला जे नाव दिले ना तेही विसरून गेलो. या देहाला ज्या घरात ठेवलं ना ते घरही विसरून गेलो. या देहाने जे जमवलेलं सगळं भांडवल पैसा अधिकार वगैरे वगैरे तेही विसरून गेलो. मग अशी जी विसरणारी जी झोप आहे ती तुम्ही घेता की नाही. म्हणजे तुम्हाला विसरणं आवडतं. विसरणं हे जास्त सुखावं आहे. उलट आठवण्याने तुम्हाला तुमच्या चित्तामध्ये असंख्य कल्पना वासना गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून तर हे तुमचे व्यवहार निघालेले आहेत ना त्या व्यवहारामध्ये आठवून तुमचे सगळं चाललेलं आहे. तेव्हा सुख देणारी जर चांगली, विसरणारी जर चांगली गोष्ट असेल तर ती निद्रा आहे. सुषुप्ती जर इतकी चांगली आहे मग जागृती जागृतीने सगळे आठवणीच येत. म्हणून जागृती ही जी आपली आहे त्या जागृतीमध्ये धडपड येतात, प्रयत्न आहेत, आमचे कष्ट आहे, दुःख आहे, यातना आहे, नाना प्रकारे जागृतीमध्ये झोपून आहे का सर. अहो तुम्ही कुठे झोपलाय ते सुद्धा माहिती आहे तुम्हाला. गाडीवर झोपलाय तर खाली फरशीवर झोपलाय तर कुठे झोपलेला आहे याची सुद्धा आठवण. म्हणजे झोप ही अति सुखाची आहे.
इसे पालन तेव्हा आठवणी आणि विसरण या दोन ज्या क्रिया आहेत आपल्या मनाच्या त्या मूलभूत क्रिया जीवनमध्ये नाही. मग ज्ञानोबाचा पुढची जी मुली सांगणार आहे ना ती फार सुंदर आहे. त्या मुलीमध्ये आता आपल्याला ते आणखी फारच सुंदर विचार सांगणार आहे. तुमच्याकडून आजच्या फसवण्याची सांगूया विचार करायला गेला काय तुम्ही हा अंगावर भाग्य हेच नाही याचा त्याचा विषयाने त्याचा त्याच्या प्रारंभाप्रमाणे त्याला पूर्ण प्राप्त होतो. तेव्हा अशा सत्संगाची गैरसमजामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.